नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म मराठी चॅनलवरती. मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला असेल आणि मित्रांनो तुम्ही जर ग्राउंडची वाट बघत असाल तर मित्रांनो तुमची ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्या ग्राउंडची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्याचे ग्राउंड कधी व केव्हा सुरू होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण परिपत्रकासह बघणार आहोत. चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहूया रत्नागिरीचं. तर मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्याचं आपल्याकडे परिपत्रक आहे. तर मित्रांनो, यामध्ये परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे की पोलीस शिपाई, बॅट्समन आणि चालक यांची ती भरती प्रक्रिया आहे मित्रांनो की 10 जून म्हणजे 10/6/2024 पासून सुरू करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहे. मित्रांनो, तुम्ही जर ही माहिती बघितली तर 10 जूनपासून रत्नागिरी जिल्ह्याचं पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे त्याची तयारी करायला त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे 1 तारखेला त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो 1 तारखे 11 वाजेपासून त्यांनी हे नियोजन करायला सुरुवात केलेली आहे आणि 10 तारखेपर्यंत त्यांनी नियोजन करायचं आहे व 10 तारखेपासून ग्राउंड हे चालू होणार आहे. तर मित्रांनो, आपण आता पुढचं बघूया जालनाचं. तर मित्रांनो, जालनाचं हे SRPFचं आहे. तर मित्रांनो, जालन्याचं हे SRPFचं आहे आणि गट क्रमांक 3. तर मित्रांनो, गट क्रमांक 3 मध्ये 5 किलोमीटर या इव्हेंटसाठी मित्रांनो त्यांनी जे ग्राउंड आहे त्याची तयारी त्यांनी चालू करायला सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, ह्याचं जे ग्राउंड आहे ते 6 तारखेपासून सुरू होणार आहे आणि मित्रांनो याचे जे वाहतूक नियंत्रक व नावा नाका इथे 5 किलोमीटर चाचणी. तर मित्रांनो, याची जे वाहतूक नियंत्रणाची जी दक्षता आहे ते घेण्यासाठी मित्रांनो यांनी ही तयारी सुरू केलेली आहे व 6 तारखेपासून याचे हे ग्राउंड चालू होणार आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचं आहे मित्रांनो आता नाशिक. तर मित्रांनो, नाशिक ग्रामीणचं जे ग्राउंड आहे ते 10 जूनपासून सुरू होणार आहे. ते या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही मित्रांनो हे परिपत्रक बघू शकता. संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. चला मित्रांनो, आपण आता पुढचा बघूया. तर मित्रांनो, आता पुढे आहे लातूर. तर मित्रांनो, लातूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर मित्रांनो लातूर जिल्ह्याची सुद्धा 10 जूनपासून जे ग्राउंड आहे ते प्रत्यक्षात सुरू होणार आहे. याची यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे. मित्रांनो, तुम्ही हे परिपत्रक बघू शकता. तर यामध्ये सांगितलेलं आहे की सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना कळवण्यात येते की या गटातील पोलीस भरती प्रक्रिया ही 10/6/2024 पासून प्रत्यक्षात सुरू होणार आहे. आपल्या पोलीस स्टेशनला उपलब्ध असलेले व्हिडिओ कॅमेरा, साहित्य व कॅमेरा ऑपरेटर यांना 2/6/2024 रोजी 11 अंगुली मुद्रा फाकीत छायाचित्रकार सुहास जाधव यांना रिपोर्ट करण्याची समज देऊन पाठवण्यात यावे. तर मित्रांनो, 2 तारखेपासून याचे हे नियोजन सुरू झालेले आहे आणि मित्रांनो 10 तारखेपासून हे प्रत्यक्ष ग्राउंडला सुरुवात होणार आहे. तुम्ही हे परिपत्रक संपूर्णतः बघू शकता. यामध्ये कोणकोणती माहिती सांगितलेली आहे. तर मित्रांनो, पुढचं ग्राउंड आहे आता सिंधुदुर्ग पोलीसचं. तर मित्रांनो, सिंधुदुर्ग जर तुम्ही बघितलं तर यामध्ये 10/6/2024 म्हणजेच 10 तारखेपासून ही मैदानी चाचणी प्रत्यक्षात सुरू होणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही ही PDF वाचू शकता. यामध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. यामध्ये मित्रांनो जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल यासंबंधित दिलेला आहे. 100 मीटर धावणे चाचणीसाठी, त्यानंतर 800 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे चाचणीसाठी प्रत्येकी 1 ट्रॅक, गोळाफेक चाचणीसाठी 3 मैदाने तयार केलेली आहेत. तर मित्रांनो, जे 1600 मीटर आणि 100 मीटर यांच्यासाठी स्पेशल 1 ट्रॅक ठेवण्यात आलेला आहे व गोळ्याचे 3 ग्राउंड यांनी आखलेले आहेत. म्हणजे मित्रांनो 3 गटांमध्ये हे गोळाफेकचं जे इव्हेंट आहे ते होणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्ही संपूर्णतः बघू शकता. मित्रांनो, तुम्ही जर या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला त्याची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. त्यासंबंधीचा नक्कीच व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यासोबत घेऊन येईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.